नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांवर अहिल्यानगरमध्ये कारवाई. दिनांक 10 मार्च रोजी शहरातील पत्रकार चौक आणि प्रोफेसर चौक येथे शहर वाहतूक शाखेच्या वतीने विशेष कारवाई करण्यात आली आहे. अचानक नाकाबंदी करून वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या 126 वाहन चालकांना दंड करण्यात आला आहे. मोटार वाहन कायद्यान्वये वाहनास काळी काच असलेली 3 वाहने, लायसन्ससोबत नसणारी 35 वाहने, लायसन्स नसलेले 7, ट्रिपल शीट 13, फॅन्सी नंबर प्लेट असलेले 48 आणि मोबाईलवर बोलत वाहन चालवणारे 3 असे एकूण 126 वाहन चालकांकडून 38,700 रुपये रोखदंड वसूल करण्यात आला. तर अनपेड दंड 2,46,650 इतका आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, मनसूर सय्यद, आसिफ शेख, अन्सार शेख, रामराव शिरसाट, रियाज इनामदार, खेडकर, ससे, उंडे, खराडे यांच्यासह पथकाने केली आहे. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध. राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध. ताज्या बातम्या आपल्यासाठी. पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्र जनता न्यूज नंबर 1 चॅनल. आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.